जसं पहिला पण सांगितलं, हिरो पासून हिरो होण्याची जी त्यांची स्टोरी आहे, एकदम सुंदर असा प्रवास त्यांचा हा राहिलेला आहे. खूप खडतर असा त्यांनी प्रवास या ठिकाणी करून हा भव्य दिव्याचा विद्यमान त्यांनी स्वतःसाठी घेतलेला आहे. खूप लोकांना वाटते की त्यांना सिल्वर स्क्रीन प्लॅटफॉर्ममध्ये भेटलेलं आहे, परंतु त्यांनी यासाठी किती मेहनत घेतलेली आहे हे त्यांच्यासोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांना. सत श्री अकाल आणि अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का इस शाही शामियाने में स्वागत करता हूं, एक बेहतरीन कार्यक्रम में जहां पर जो है वलसन गांव के भावी उद्योजक, युवा उद्योजक मुश्ताक भाई शेख और उनके मित्र परिवार की तरफ से यंग ब्रदर कंस्ट्रक्शन, इस बेहतरीन कंस्ट्रक्शन कंपनी की तरफ से अपने वलसन गांव में जो है बहुत ही खूबसूरती के साथ हम सबके लाड़के युवा नेता जो ग्राउंड से होकर जो है बड़े नेता बने हैं, जिनका कोई भी पॉलिटिकल बैकग्राउंड नहीं है, लेकिन फिर भी जिन्होंने जो है बहुत ही बड़ा जो है नाम कमाया है, अपने क्षेत्र का नाम किया है और आज जो है अपने जिले के, सोलापुर जिले के जो है भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा के अध्यक्ष बनकर जो है उनको जो है पद दिया गया है और उसी के लिए जो है आज उनका सत्कार किया जाने वाला है। आप सभी लोगों को पता ही है उनका नाम, जिनको किसी भी इंट्रोडक्शन की जो जरूरत नहीं, ऐसे हम सब के लाड़के उद्योजक, बहुत ही बेहतरीन जनसेवक, उनको नेता कहना मैं गलत समझूंगा, उनको जो है जनसेवक के नाम पर जो है यहाँ पर लोग ज्यादातर पहचानते हैं, तो उनका नाम है महेश दादा बिराददार जी, जिनका यहाँ पर स्वागत सत्कार जो है यंग ब्रदर कंस्ट्रक्शन कंपनी की तरफ से जो है किया जाने वाला है, मुश्ताक भाई शेख जी की तरफ से और मुश्ताक भाई मित्र परिवार की तरफ से जो है पूरा किया जाने वाला है। अभी थोड़ी देर में जो है महेश दादा बिराददार यहाँ पर फरमाए आने वाले हैं और उनका यहाँ पर बहुत ही खूबसूरती के साथ स्वागत सत्कार किया जाएगा। तो आप सभी लोगों से यही से रिक्वेस्ट है, यही आप सभी लोगों से जो है मैं अनुरोध करना चाहता हूँ कि ज्यादा से ज्यादा संख्या में जो है लोग इस बेहतरीन शामियाने के पास मौजूद हो और इस भव्य दिव्य कार्यक्रम की जो है शोभा बढ़ाए। धन्यवाद। अभी थोड़ी देर में जो है महेश दादा बिराददार जी का जो है आगमन होने वाला है। तो वलसन गांव के तमाम आवाम को जो है मैं यहाँ पर रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि ज्यादा से ज्यादा संख्या में जो है इस आलीशान शामियाने की तरफ आप आए और इस बेहतरीन कार्यक्रम की शोभा बढ़ाए। तो अभी थोड़ी देर में जो है महेश दादा का जो है आगमन इस बेहतरीन शामियाने में होने वाला है। महेश दादा बिराददार जी का और दुदगी सरपंच साहब का जो है यहाँ पर स्वागत सत्कार किया जाने वाला है, उनका जो है यहाँ पर गुलपोशी की जाने वाली है और इसी बेहतरीन कार्यक्रम में बहुत सारे लोगों की जो है हमें उपस्थिति मिली है, जिसमें जो है यंग कंस्ट्रक्शन कंपनी के तिप्पा मंजूरकर, चीनू चौगुले, गुरुनाथ सुतार, इलाई चेंडके, जहीर पठान, बाबू महिंदरगी, चंदू बंसोरे, अमोल गायकवाड़, आशिफ शेख, संजय दिंडोरे, नागू कांबळे, तानाजी गायकवाड़, सातप्पा देसाई, इन सभी का मैं यहाँ पर स्वागत करना चाहता हूँ। फिर उसके बाद इस बेहतरीन कार्यक्रम में हमें सहभाग मिला है योगेश देगाल, युवा दिलों की धड़कन सोहेल अमलीचुंगे, फिर उसके बाद मानसेश रामपुरे, अंबन्ना गंडी, गणेश गायकवाड़, श्रीशैल भनकरे, तमन्ना चौगुले, राहुल गुंडे, प्रभुलिंग कोळी, मन्नू भुसलगी, सरताज तालापुरे, उमेश बेळके, गणेश मेत्रे, परसू खंबारे ठेकेदार, विक्रम साळुंके, गोविंदा साळुंके, रितेश साळुंके व तसेच कासिम तालापुरे, या सर्वांचं जे आहे मी या ठिकाणी यंग कंपनी, या ठिकाणी मी जे आहे यंग ब्रदर कंस्ट्रक्शन कंपनी व त्यासोबतच सर्वांचे लाडके युवा नेता, युवा उद्योजक शेख साहेबांतर्फे जे आहे मी स्वागत करू इच्छितो। आणि आता थोड्याच वेळामध्ये जे आहे या ठिकाणी भव्य दिव्याचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम सुरू होईल। धन्यवाद। मित्र बादशाह रियाज पाटील पुनश्च तुम्हा सर्वांचा या भव्य दिव्य अशा सत्कार समारंभाच्या
कार्यक्रमामध्ये स्वागत करू इच्छितो। यम कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे व त्यासोबतच जे आहे आपल्या सर्वांचे लाडके युवा उद्योजक व युवा नेते मुश्ताक भाई शेख मित्र परिवार व त्यांच्यातर्फे जे आहे पुनश्च मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आता थोड्याच वेळामध्ये जे आहे आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते जनसेवक श्री महेश दादा बिराजदारजी यांचे आगमन या भव्य दिवसाच्या शामियान्यामध्ये होणार आहे। तर आलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी जे आहे स्थानापन्न व्हावे व या भव्य दिवसाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। थोड्याच वेळामध्ये जे आहे या ठिकाणी महेश दादा बिराजदार यांचं जे आहे आगमन होणार आहे। त्यासोबतच जे आहे त्यांचा आल्यानंतर महेश दादा बिराजदार हे या ठिकाणी आलेले आहेत म्हणून थोड्याच वेळामध्ये जे ते या भव्य दिवसाच्या शामियान्यामध्ये येतील। तर सर्व वळसंगाच्या गावकऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी जे आहे या भव्य दिवसाच्या शामियान्यामध्ये आपली उपस्थिती दाखवावी। मुश्ताक भाई शेख यांच्यातर्फे हलग्यांच्या गडगडाटीमध्ये जे आहे एकदम शाही पद्धतीने आपल्या सर्वांच्या लाडक्या युवा नेते महेश दादा बिराजदार यांचा सत्कार वळसंग गावाच्या या भव्य दिवसाच्या शामियान्यामध्ये करण्यात येत आहे। आता थोड्याच वेळामध्ये जे या ठिकाणी त्यांचा सत्कार समारंभ होणार आहे। पूर्ण आतिषबाज्यांनी हलगीच्या कडकडाटीने जे आहे या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे। विविध गावचे सरपंच उपसरपंच मेंबर त्यासोबत जे उद्योजक या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित होणार आहेत। तर सर्वांचा मी या ठिकाणी स्वागत करतो पुन्हा एकदा आणि गावातील सर्व गावकऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवावी व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। या भव्य दिवसाच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या काही मान्यवरांचं आपण या ठिकाणी नाव घेणार आहोत। त्यापैकी कुर्नूर गाव प्रतिष्ठान चे जनाब बड़े साहब उस्मान साहब शेख जी, जनाब करीम उस्मान साहब शेख, जनाब हीरालाल पठान, श्री बाबासाहेब बेडके, श्री नेता वाघमारे, जनाब साजेद भाई तांबोळी व तसेच तीर्थ गावचे सरपंच साहेब जनाब पैगंबर मुल्ला साहेब या सर्वांचा देखील मी या भव्य दिवसाच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करू इच्छितो। आता थोड्याच वेळामध्ये जे आहे या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते जनसेवक महेश दादा बिराजदारजी यांचा सत्कार करण्यात येणार आहे आणि गावातून जे आहे त्यांची खूपच सुंदर अशी रॅली आता सध्याला चालू आहे आणि त्या रॅलीमधून जे आहे या भव्य दिवसाच्या कार्यक्रमापर्यंत जे आहे त्यांची रॅली होणार आहे आणि त्यांचा स्वागत जे आहे वळसंग गावचे युवा उद्योजक युवा नेते मुश्ताक भाई शेख यांच्यातर्फे जे आहे करण्यात येत आहे। तर खूपच सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी ऑर्गनाईज केलेला आहे। तर वळसंग गावच्या सर्व गावकऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवावी व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। खूपच सुंदर अशी रॅली जी आता सध्याला वळसंग गावामध्ये सुरू आहे। ज्या ठिकाणी महेश दादा बिराजदारजी यांचं जे आहे पूर्ण वाजा वजंत्री सोबत आतिषबाजी सोबत जे आहे शाहीरित्या या भव्य दिवसाच्या शामियान्यामध्ये स्वागत केला जात आहे। या आपल्या सर्वांच्या लाडक्या युवा नेता व युवा उद्योजक मुश्ताक भाई शेख व त्यांच्या मित्र परिवारातर्फे। तर मी वळसंग गावातील सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवावी व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। वळसंग गावातील आपल्या सर्वांचे लाडके युवा उद्योजक युवा नेते मुश्ताक भाई शेख व त्यांच्या यम ब्रदर्स कन्स्ट्रक्शन कंपनी तर्फे जे आहे आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते जनसेवक महेश दादा बिराजदारजी यांचा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जे आहे वळसंग गावातील या भव्य दिवसाच्या शाही शामियान्यामध्ये स्वागत सत्कार करण्यात येणार आहे। महेश दादा बिराजदार हे खूपच तरबेज नेता आहेत ज्यांचे जे आहे सुरुवात एक कार्यकर्त्यापासून झालेली आहे। कुठलाही पद नसताना सुद्धा त्यांनी या क्षेत्रातील सर्व लोकांची जे आहे विविध गावातील ग्रामस्थांची जी आहे सेवा केलेली आहे। त्यांनी जे आहे एक जनसंवाद जे आहे जनसंपर्क जे आहे महेश दादा बिराजदारांचा जेवढा आहे तेवढं कोणत्याही नेत्याचं जे आहे या पूर्ण क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही। महेश दादा बिराजदार हे एक युवा उद्योजक आहेत ज्यांची सुरुवात जी आहे 0 पासून झालेली आहे। महेश दादांची पूर्ण जी जर्नी आहे लाईफची ही 0 पासून हिरो होण्याची एक स्टोरी आहे ज्याच्याबद्दल जे आहे आपल्या सर्वांना माहिती असणे गरजेचं आहे। एक
युवा उद्योजक म्हणून त्यांनी जे आहे आपल्या क्षेत्रामध्ये खूप मोठे नावलौकिक जे कमवलेले आहेत। महेश दादा बिराजदारांची जी सुरुवात आहे, पॉलिटिकल करिअरची सुरुवात जी आहे, स्टुडंट एक विद्यार्थी म्हणून जे आहे त्यांनी सुरुवात केली, ज्या ठिकाणी जे आहे त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला, सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न केला, विद्यापीठासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि तिथून जे आहे त्यांच्या पॉलिटिकल करिअरची सुरुवात झाली आणि विविध गावातील विविध कार्यक्रमांमध्ये, विविध सामाजिक कार्यांमध्ये, विविध धार्मिक कार्यांमध्ये जे आहे त्यांनी आपले एक सहभाग दाखवला व विविध गावातील सर्व लोकांना जे आहे एक मदत म्हणून जे आहे त्यांनी भरपूर काम केलेलं आहे, कोणताही पद नसताना। आणि आता तर जे आहे त्यांना जिल्हा त्यांचं जे आहे युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे जे जिल्हा अध्यक्ष करण्यात आलेले आहे आणि यासाठी जे आहे त्यांनी खूप जास्त मेहनत केलेली आहे आणि या ठिकाणी जो काही जनकल्लोळ गोळा झालेला आहे, जनसंपर्क, लोकांची जी गर्दी या ठिकाणी गोळा झालेली आहे, या ठिकाणी जे आहे त्यासाठी गोळा झालेली आहे, एक माणूस बघून या ठिकाणी गर्दी गोळा झालेली आहे। आणि तुम्ही बघू शकता रॅलीमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला भेटत आहे। प्रचंड प्रमाणात जे आहे हलग्यांच्या गजरामध्ये एकदम आतिषबाजी सोबत जे आहे या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेता महेशदादा बिराजदार यांचा जे आहे स्वागत सत्कार करण्यात येत आहे। महेशदादा बिराजदार यांनी जे आहे खूप मेहनत जी आहे या भव्य अशा या पूर्ण पदासाठी जे त्यांनी केलेली आहे, जनतेसाठी त्यांनी जे हे मेहनत केलेली आहे। तर मी वळसंग गावातील सर्व गावकऱ्यांचा पुनश्च या ठिकाणी स्वागत करतो की ते या कार्यक्रमामध्ये यावे व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। आता थोड्याच वेळामध्ये जे आहे आपल्या सर्वांचे लाडके नेता महेशदादा बिराजदारजी यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार जे करण्यात येणार आहे, सन्मान जे या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यासोबतच आपल्या वळसंग गावचे माजी सरपंच दुजगी साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी जे आहे स्वागत सत्कार करण्यात येणार आहे। आणि यंग कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे खूपच सुंदर असा एक जबरदस्त रॅली, जन रॅली जी आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे। हलग्यांच्या गजरामध्ये जे आहे आपल्या सर्वांचे लाडके नेते, युवा नेते, युवा उद्योजक, जनसेवक महेशदादा बिराजदारजी यांचा आगमन या ठिकाणी या भव्य दिव्य अशा शामियान्यामध्ये होत आहे। यंग ब्रदर्स कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे जे आहे हा भव्य दिव्य असा कार्यक्रम सोहळा होणार आहे। खूपच सुंदर असा या ठिकाणी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। हलग्यांच्या गजरामध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेते, युवा नेते, जनसेवक त्यांना कुठल्याही इंट्रोडक्शनची गरज नाही असे आपले सर्वांचे लाडके महेशदादा बिराजदारजी ज्यांची नियुक्ती जी आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष करण्यात आलेली आहे आणि त्यांचा स्वागत सत्कार जे आहे सर्व मान्यवरांचा मी या भव्य दिव्याच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करू इच्छितो। माझी विनंती आहे आणि सर्व लोकांना हीच विनंती आहे की तुम्ही जे आहे स्थानापन्न व्हावे। मी आलेल्या सर्व ग्रामस्थांचा, आलेल्या सर्व युवा नेत्यांचा, आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी स्वागत करतो। सरपंच, उपसरपंच, मेंबर सर्वांचं मी स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की त्यांनी जे आहे स्थानापन्न व्हावे, आपले स्थान ग्रहण करावे। आता थोड्या वेळामध्ये जे आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते, युवा उद्योजक, जनसेवक महेशदादा बिराजदारजी व त्यासोबतच वळसंग गावचे माजी सरपंच दुजगी साहेब यांचा जे सत्कार करण्यात येणार आहे। तर मी आलेल्या सर्व मान्यवरांचा, राजशेखर बिराजदार साहेब वळसंग वडगाव यांचा देखील या ठिकाणी मी स्वागत करू इच्छितो। तर थोड्या वेळामध्ये जेव्हा हा भव्य दिव्य कार्यक्रम सुरू होणार आहे तर आलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावे, आपले स्थान ग्रहण करावे।
त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. ग्रामसेवक दयानंद बिराजदार साहेबांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. खूपच सुंदररीत्या या ठिकाणी यंग ब्रदर्स कन्स्ट्रक्शन कंपनी व त्यासोबतच आपल्या सर्वांचे युवा नेते युवा उद्योजक मुश्ताक भाई शेखजी यांच्यातर्फे आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते युवा उद्योजक जनसेवक महेशदादा बिराजदारजी यांचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी जे आहे निवड झाल्याबद्दल स्वागत सत्कार या भव्य कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे. तर या कार्यक्रमामध्ये आलेल्या विविध मान्यवरांचं मी या ठिकाणी नाव घेऊन त्यांचं जे आहे स्वागत करू इच्छितो. ज्यामध्ये जे आहे यंग कन्स्ट्रक्शन कंपनीचे टिप्पा मंडळकर, चिमो चौगुले, गुरुनाथ सुतार, इलाई चेंडके, जहीर पठाण, बाबू मेंदरगी, चंदू बनसोडे, अमोल गायकवाड, आशिष शेख, संजय बेंदुरे, नागू कांबळे, तानाजी गायकवाड, सातप्पा देसाई, योगेश देगाल, त्यासोबतच युवा दिल की धडकन सोहेल अमृतुंगे, त्यानंतर मानतेश रामपुरे, अंबन्ना गौडी, गणेश गायकवाड, श्रीशैल वनकरे, तमन्ना चौगुले, राहुल गुंदे, प्रभुलिंग कोळी, मल्लू भुसणगी, सरताज पालापुरे, उमेश बेळके, गणेश मेत्रे, परसू खंदारे ठेकेदार, विक्रम साळुंके, गोविंदा साळुंके, रितेश साळुंके, कासिम पालापुरे, त्यासोबतच गुलाब शेख खमीर साहेब, मोहसिन शेख, यम ब्रदर्स किशान, शिवा चव्हाण, राजू मामुडे, राजू चव्हाण, रफीक मुल्ला, हेमंत सुतार, मुर्तुज शेख, अप्पू मकानदार, पप्पू कोळी, अल्ताफ सोलापुरे, श्रीमंत कोळी, दावल मुजावर व त्यासोबतच कुर्मीरगाव प्रतिष्ठानचे जनाब बडे साहब, उस्मान साहब शेख, जनाब करीम साहब, उस्मान साहब शेख, जनाब हिरालाल पठाण, श्री बाबासाहेब बेडके, श्री नेता वाघमारे, जनाब साजिद भाई तांबोळे व त्यासोबतच तीर्थगावचे सरपंच जनाब पैगंबर मुल्ला साहेब व त्यासोबतच विविध मान्यवरांचा मी या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. आणि खूप सारे मान्यवरांचे ज्यांचे नाव घेतो नाही त्यांचं पूर्ण एक कलेक्टिव्हली जे आहे मी या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. आणि आता थोड्याच वेळामध्ये जे या भव्य कार्यक्रमाची सुरुवात होईल असं मी जाहीर करतो. तर आता मी माईक जे आहे आपल्या सर्वांचे लाडके वक्ते होटकरे साहेबांना जे आहे देऊ इच्छितो. होटकरे साहेब. यंग कन्स्ट्रक्शनच्या वतीनं मुश्ताकबाईंनी हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. यामध्ये आत्ताच पटेल साहेबांनी सगळी नावं वाचून दाखवली की यंग कन्स्ट्रक्शन सुरू झालं आणि त्याचा विस्तार हा त्याने आजच्या या युवकांच्या नावामधून आपल्यासमोर मांडलेला आहे. या ठिकाणी महेशदादाची भारतीय जनता पार्टीच्या युवा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याच्या निमित्तानं हा यंग कन्स्ट्रक्शनच्या वतीनं सत्कार सोहळा इथं आयोजित केलेला आहे. व्यासपीठावर माजी सरपंच श्रीशंकर दुर्गे, तीर्थचे सरपंच शिंदे साहेब असतील, बाकी व्यासपीठावर मी सर्वांची नावं घेणार नाही, बिराजदार साहेब असतील, संपूर्ण व्यासपीठ वैसमधील सर्व युवक वर्ग आणि परगावून आलेल्या सर्व बांधवांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा यंग कन्स्ट्रक्शनच्या वतीनं स्वागत करतो. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो की एक वैसममध्ये लावलेलं छोटं रोपटं यंग कन्स्ट्रक्शन म्हणजे आमच्या मुश्ताक की जे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू केलं आणि त्याला जी ताकद देण्याचं काम, उभारी देण्याचं काम महेशदादांनी केलेलं आहे. आता या ठिकाणी महेशदादांचं स्वागत असेल, त्यांचं या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये सत्कार असेल,
करण्याचा उद्देश एवढाच आहे की बाबा माणूस उभं करण्याचं काम हे महेशदादांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि हेच काम या ठिकाणी आपल्याला महेशदादाच्या रूपामध्ये पाहायचं आहे. नुसतं आपण नावं ऐकतोय की महेशदादा युवा उद्योजक, दानशूर व्यक्तिमत्व. त्याचं एक उदाहरण, छोटंखानी उदाहरण म्हणजे यम कंस्ट्रक्शन आहे. महेशदादांनी दुसऱ्याकडून कुणाकडून काम करून घेतलं असतं. महेशदादांनी अनेकांना मदत केली, तसं इतरांनाही त्यांनी मदत केली, पण मुस्ताकडे त्यांनी एवढं लक्ष का दिलं? तर एक गुन्हे व्यक्ती आहे, जरी मुस्लिम धर्मातला असला तरी त्याच्याकडे असं म्हणजे असं हे नाही आहे की जातीभेद असेल, धर्मभेद असेल. एकदा विश्वास महेशदादाकडे मुस्ताकने संपादन केला आणि महेशदादांनी ताकद दिली. आज मुस्ताकबाईचं हे यम कंस्ट्रक्शन एवढा मोठा याच्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. या ठिकाणी मल्हारनाथ चिवडशेट्टी ही मान्यवर उपस्थित आहेत. त्यांनी व्यासपीठावर यावं अशी त्यांना विनंती करतो. मी एका वाक्यात सांगतो की आपण एवढंसं रोप लावतो, त्याचा मोठा वृक्षवृक्ष होतो. त्याचं एक उदाहरण म्हणजे मुस्ताकबाई हा एकदम गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला, कुठेतरी कामाला जायचा. आम्ही बघितलं त्याचा लहानपण दादा. आज तो ही जी यादी वाचून दाखवली आणि तेवढा लोकांचं तो देखभाल करतोय आणि या सगळ्या मागे यम कंस्ट्रक्शन आहे आणि यम कंस्ट्रक्शनला ताकद देण्याचं काम महेशदादांनी केलेलं आहे. याबद्दल मी महेशदादांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देण्याचं काम करतो. आपल्या आता या ठिकाणी युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. मोठी जबाबदारी महेशदादांवर दिलेली आहे. आता यम कंस्ट्रक्शनचं असेल किंवा मुस्ताकबाईचं काम असेल किंवा यादीमध्ये जेवढे जेवढे युवकांची नावं आली त्यांना या ठिकाणी विनंती आहे. बोर्डा मैदान जवळ आलेलं आहे. बोर्डा मैदान जवळ आलेलं आहे. परतफेड करायची एक संधी आपल्याला आलेली आहे. महेशदादांचे उपकार आपल्यावर आहेत. एक ताकद त्यांनी आपल्याला दिलेली आहे. तर एक संधी की आपणही महेशदादांसाठी या ठिकाणी तिकीट मागायचं आहे. जर पक्षाने त्यांना तिकीट दिलं तर मोठ्या मताने त्यांना निवडून आणायचं आहे. ही जबाबदारी याही पलीकडं दादांनी जो आदेश दिला तो आदेश आपण पाळायचा आहे. मगच या ठिकाणी आपण महेशदादांच्या रूपामध्ये जोडले गेलेलो आहे, त्याचं सार्थक होणार आहे. आपले गावचे नेते माननीय दुधगी काका हेही त्यांच्या सोबत आहेत. त्यांनीही या भारतीय जनता पार्टीचं असेल किंवा महेशदादाच्या रूपानं या ठिकाणी तेही जोडले गेलेले आहेत. त्यांचाही स्वभाव तुम्हाला माहिती आहे. सगळ्यांनी मिळून अल्ताफाई पटेल असतील, आमचे वडगावचे बिराजदार साहेब असतील, धोत्रीचे बिराजदार साहेब असतील, त्या भागात तरी महेशदादाचं काम मोठं आहेच आहे. आता आपल्या वळसंग भागामध्ये सुद्धा एक दानशूर व्यक्ती म्हणून आपण महेशदादाकडे बघतोय, युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे बघतोय. या ठिकाणी खरोखरच एक छान कार्यक्रम या मुस्ताकबाईंनी आयोजित केलाय. त्यांचे पुन्हा एकदा मी या ठिकाणी मनोमन त्यांना धन्यवाद देतो आणि महेशदादांचं या ठिकाणी यम कंस्ट्रक्शनच्या वतीनं यथोचित सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तर आपल्या प्रेरणास्थान आहेत असे अल्ताफ पटेल साहेब यांचा मी या ठिकाणी यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन जे आहे आपल्या सर्वांना जे एक बोध द्यावे, आपले 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अतिथीगण,
वळसंग तथा वळसंग पंचक्रोशीतून उपस्थित असलेले मुश्ताकच्या निमंत्रणाला तुम्ही मान देऊन इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मी मुश्ताकच्या वतीने स्वागत करतो। त्याचप्रमाणे कालच परवा दिवशी आमचे बंधू मित्र महेश दादा बिराजदार यांची सोलापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली। त्यासाठी मी समस्त वळसंग तथा वळसंग पंचक्रोशीच्या वतीनं त्यांचं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन करतो। दादा, माझी रास मेष आहे, म्हणजे ठगर मेंढा, आणि मेंढ्याला शांत करणारे रास म्हणजे ज्याचं नाव म अक्षरापासून सुरू होतं, महेश बिराजदार असतील, महादेव होटकर असतील किंवा मुश्ताक असेल, हे माझे म्हणजे अतिशय माझ्या रागाला किंवा माझ्या राशीला अनुसरून चालणारे म नावाचे लोक आहेत। मुश्ताकला मी लहानपणापासून ओळखतो, कारण त्याचे वडील माझे मित्र होते। अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मुश्ताकनी स्वतःच म्हणजे एक संसार उभा केलेला आहे। स्वतःच्या म्हणजे वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आईची आणि कुटुंबाची एक काळजी घेतलेली आहे। खूप लहान होता मुश्ताक, मला वाटतं त्यांची बहीण तर इतकी होती, खूप लहान होती। त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर तिला कडेवरती घेऊन माझ्या डोळ्यात पाणी आलेलं होतं की या लहान मुलीचं काय होईल। परंतु दादा, वेदामध्ये सांगितलेलं आहे की यत्र नारीस्तु पूजयंती तत्र रमयन्ते देवता म्हणून, जिथं नारीचा सन्मान केला जातो तिथं देवतांचा वास असतो। त्याप्रमाणे आपल्या घरातली जी नारी आहे, आपली माता आहे, आपली बहीण आहे, त्यांना मुश्ताकने जीवाभावाने त्यांचा सांभाळ केला आपल्या वडिलांच्या निधनानंतर, आणि दुसऱ्यापाशी कामाला गेला। BSc पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे अक्कलकोटमध्ये, मला माहिती आहे, खूप जवळून मी त्याला ओळखतो। दादा, तुम्ही त्याच्या पाठीवरती थाप दिलेली आहे आणि त्या लायकीचा तो आहे, अशीच सदैव तुमची थाप त्याच्या पाठीवरती राहू दे। त्याचे मामा असतील, आजोबा असतील कुरनूरचे, यांनी देखील त्यांच्या कुटुंबाला साथ दिली, आणि आज त्यानं हे तुम्ही बघताय समोर, ही सगळी त्याची जागा आहे। आणि गावात देखील त्यांनी स्वखर्चातून आणि स्वकमाईतून घर उभं केलेलं आहे। आणि आज हा म्हणजे वळसंग मध्ये मी या वयामध्ये इतके म्हणजे चांगल्या रस्त्याने पैसे कमवून आणि स्वतःच्या व्यवसायातून अनेक त्यांच्या मित्रांना आणि त्यांच्या कुटुंबांना पोचण्याचं काम हा मुश्ताक करतोय। म्हणजे मला असं सांगायचंय की दादा, तुम्ही तुमच्या ज्या व्यवसायातून अनेक कुटुंब उभे केलेली आहेत, त्याच धर्तीवर मुश्ताकचं काम आहे, हे या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो। आणि ज्या व्यवसायामध्ये म्हणजे ज्या पवित्र व्यवसायामध्ये, चांगल्या व्यवसायामध्ये 4 घराची पोटं जर भरत असतील, 4 कुटुंबाची जर पोटं भरत असतील, तर निश्चितच देव त्या व्यवसायामध्ये बरकत देतो। जशी तुमच्या व्यवसायामध्ये भरभराटी आणि बरकत आहे दादा, आम्ही या ठिकाणी आज त्याला दुआ देतो, आशीर्वाद देतो की त्याच्या व्यवसायामध्ये देखील देवाने अशीच वृद्धी करावी आणि भरभराटी द्यावी। मुश्ताक हा अतिशय सॉफ्ट माइंडेड मुलगा आहे, आणि म्हणजे सांगणारा, मी प्रत्येक वेळेला कोणाचं लग्न असेल, कोणाचे शालेय साहित्य असतील किंवा गरीबाचं एखादं काम थांबलेलं असेल, तर मी मुश्ताकला हक्काने फोन करतो, मुश्ताक असं असं या मुलीचं ऍडमिशन आहे, मुश्ताक याचं असं असं थोडंसं लग्नाचं खर्च आहे, थोडंसं देऊ शकतो का भैया, किती पाठवू सांगा, म्हणून तो सगळं हाताने मदत करत असतो। हे मुश्ताकचा स्वभाव आहे, त्याचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे। आणि यानंतर या व्यासपीठावरती उपस्थित असलेले महेश दादा, दादा तुमचंच त्यांनी आदर्श घेतलेला आहे। आणि महेश दादांविषयी म्हणजे लहान लहान मुलं आता आपल्या गावामध्ये म्हणजे नेते आले, मोठे आले, जिल्ह्याचे आले, तालुक्याचे आले, कोणी काय येणार। मी दादांना परवा पण सांगितलं, दादा की तुम्ही गावातून जर चालत निघाला तर अगदी 4वी 5वीला शिकणारी मुलं देखील तुमच्या शेजारी उभारून सेल्फी घेण्यामध्ये अभिमान समजतात स्वतः। एवढे तुम्ही या भागामध्ये प्रसिद्ध आहात, आणि ही प्रसिद्धी कशामुळे मिळाली तर तुमच्या दानत्वामुळे। तुम्ही या पंचक्रोशीमध्येच नाही, या जिल्हा परिषद गटामध्येच नाही, अगदी कुंभारी असेल, तुमचं गाव असेल, होटगी असेल किंवा
सोलापुरातील असतील, अक्कलकोट मधील असतील, अनेक लोकांची कुटुंब तुम्ही उभी केलेली आहेत दादा. अनेक लोकांच्या व्यवसायासाठी मदत केलेलं आहे, मंदिरांसाठी, दर्गांसाठी. आत्ताच होटकर सरांनी सांगितलं की कुठलंही जातीभेद न बाळगता तुम्ही सरळ हाताने आणि मोठ्या मनाने तुम्ही तुमचं दानत्व दाखवलेलं आहे. आणि परिणामी ही लोक जी आहेत तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आतुर आहेत. आम्ही देवाचरणी इतकीच प्रार्थना करीत आहोत की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्यांनी जिल्हा परिषदेचं तिकीट घेऊन द्यावं आणि आम्ही तुमची सेवा करावी. आम्ही दादा, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला तिकीट मिळेल ही आमची म्हणजे खात्री आहे, आम्हाला विश्वास आहे. आम्ही फक्त वाट बघत आहे दादा की तुम्हाला तिकीट मिळाल्यावर आम्ही कोणत्या पद्धतीनं कशा प्रकारे दुधगी काकांच्या मार्गदर्शनाखाली आणि जे इतर तुमचा ज्यांच्यावरती वळसंगमध्ये विश्वास आहे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये तुमचा विजय किती मताने आम्ही निवडून आणायचं हे बघत आहे. विजय तर निश्चितच आहे, फक्त लीड तुम्हाला किती द्यायची. आणि तुम्हाला मी परवा बोलताना सांगितलंय की आमची अपेक्षा काय आहे. तर जवळपास आमचे दोन्ही उमेदवार स्टेजवरच बसलेले आहेत या ठिकाणी. तर म्हणजे आम्हाला या ठिकाणी हे काय राजकीय व्यासपीठच आहे. म्हणजे मागं बॅनर लागलेला म्हणजे राजकीय व्यासपीठच आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून मी आमचे तालुक्याचे आमदार, लाडके आमदार म्हणजे सचिन दादा कल्याण शेट्टी यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांची देखील म्हणजे कृपादृष्टी आमच्यावरती आहे. दादा, दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो, काहीतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. आम्हा नोड्री आकाडे होगलगताना आवनी गंट बेळगताना म्हणजे एखादा चांगला माणूस जरी शिंदेच्या झाडाखाली बसून बिस्लेरीचं पाणी पिला तरी शिंदेने कुठली गतन मगा म्हणून म्हणणारे लोक खूप आहेत दादा. काय आणि रात्रीच्या अंधारात काय काय केलेलं आहे तुम्हाला वेळ मिळाल्यानंतर सांगेन. कुठल्या प्रकारे धोका दिलेला आहे, कुठल्या प्रकारे विश्वासघात केलेला आहे आणि त्या विश्वासघाताला कंटाळूनच आम्ही दादाच्या हातावर हात दिलेला आहे. दादा, आमच्या बरोबर सलग 17 वर्षे विश्वासघात झालेला आहे. एक तुमच्यावरती मी आता सांगताना तुम्ही फोनवर होता, अजून एकदा सांगतो दादा की आम्ही पूर्वाश्रमीचे काँग्रेसचेच कार्यकर्ते होतो आणि हा बालेकिल्ला आहे काँग्रेसचा. परंतु केवळ विश्वासघाताला कंटाळून आम्हाला कोणी भाजपच्या लोकांनी, शिवसेनेच्या लोकांनी किंवा इतर पक्षाच्या लोकांनी धोका दिला नाही. आमच्याच लोकांनी आम्हाला धोका दिला, पाठीत खंजर खुपसलं. त्यामुळे दादा आम्ही पूर्ण शक्ती तुमच्या पाठीशी इथं लावणार आहे. या व्यासपीठावरून सांगतो, तुम्हाला कोणीही हरामखोर येऊन सांगितलं हे असं करायला लागले, तसं करायला लागलेत, हे करायला लागले, त्याला तुम्ही चपली पैशी पण उभा करू नका दादा. हे आमची तुम्हाला विनंती आहे. आम्ही तुम्ही सांगेल तो आदेश तुम्ही दिला तिकीट तरी खुश आहे, नाही दिला तरी खुश आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही काकांच्या मार्गदर्शना या गावामध्ये आम्ही काकांच्या मार्गदर्शनामध्ये तुमच्या पाठीशी आहे आणि काका आमचे नेते आहेत. महादेव होटकर आमचा उमेदवार आहे. तुम्हाला स्पष्ट सांगतो, कोणीही समोर येऊ दे त्याला टक्कर देण्याची आमची तयारी आहे. भाजपकडून आम्ही महादेव होटकरसाठी तिकिटाची मागणी केलेली आहे. आणि दादा तुम्ही पण म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही, परंतु तिकीट मिळाल्यानंतर तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहावं. आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत. या ठिकाणी इतकं बोलतो आणि संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. पुनश्च एकदा समस्त वळसंगच्या नागरिकांकडून, वळसंग पंचक्रोशीकडून आणि जिल्हा परिषद पंचायत समिती गणाकडून तुम्हाला तुमच्या पदावरती नियुक्ती मिळाल्याबद्दल तुमचे पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूपच सुंदररित्या या ठिकाणी माझे श्रद्धास्थान असलेले, माझे आदर असलेले, ज्यांच्याकडून मी पत्रकारिता शिकली असे पाटील साहेबांनी खूपच सुंदर असे वक्तव्य या ठिकाणी केलेले आहे. तर आता आपण जे आहे सत्काराकडे वळूया. या भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये जे आहे खूप सारे मोठे मोठे मान्यवर आलेले आहेत आणि ज्यांच्यामुळे आज हे यम ब्रदर्स कन्स्ट्रक्शन कंपनी उभारली गेली आहे. ज्यांना या यम कंपनीसाठी सुरू करण्यासाठी ज्यांनी खंबीर साथ दिला, ज्यांनी सपोर्ट केला, ज्यांनी समर्थन केला, असे आपल्या सर्वांचे लाडके मुश्ताकभाई शेख यांचे मोठे मामाश्री बडेसाहेब शेख यांच्यातर्फे जे आहे आज आपण नवीदादा बिराजदारजी यांचा सत्कार करणार आहोत. तर मी बडेसाहेब शेखजी यांना विनंती करतो की त्यांनी जे आहे आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते, उद्योजक, जनसेवक असलेले नवीदादा बिराजदारजी यांचा सत्कार करावा व या भव्य दिवस कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
खूपच सुंदरीच्या या ठिकाणी महेशदादा बिराजदारजी यांचा स्वागत सत्कार जे आहे करण्यात येत आहे. त्यांनी महेशदादा बिराजदार यांची जी पूर्ण स्टोरी आहे ती जसं पहिला पण सांगितलं, झिरो पासून हिरो होण्याची जी त्यांची स्टोरी आहे एकदम सुंदर असा प्रवास त्यांचा हा राहिलेला आहे. खूप खडतर असा त्यांनी प्रवास या ठिकाणी करून हा भव्य दिव्याचा विद्यमान त्यांनी स्वतःसाठी घेतलेला आहे. खूप लोकांना वाटते की त्यांना सिल्वर स्पून मध्ये भेटलेलं आहे, परंतु त्यांनी यासाठी किती मेहनत घेतलेली आहे हे त्यांच्याकडे राहिलेल्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. तर महेशदादा बिराजदारजी यांच्या या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके माजी सरपंच साहेब दिग्गी साहेबांचा देखील या ठिकाणी सत्कार जे आहे मुश्ताकभाई शेख यांचे छोटे मामा शेख साहेब यांच्या हातून जे करण्यात येणार आहे. खूपच सुंदर असा जे आहे या ठिकाणी हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम व्यसन गावातील या भव्य दिव्य अशा शामियान्यामध्ये संपन्न होत आहे. तर येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये काय होणार हे सगळ्यांना माहितीच आहे, फक्त जे आपल्याला लीड मोजायचे आहे. दुधगी काकांचा जे या ठिकाणी सत्कार भाजपचे जिल्हा सरचिटणीस म्हणून जे आहे त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल या ठिकाणी या व्यासपीठावर करण्यात येत आहे. तर या ठिकाणी मी आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी थोडं टाळ्या वाजवून जे आहे या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. टाळ्यांचा बदल थांबायला नाही पाहिजे, हलग्यांपेक्षा जास्त जे आहे आपल्या टाळ्यांचा यायला पाहिजे. मुरगीचे आपल्या सर्वांचे लाडके नेते असलेले शिवशेट्टी साहेब देखील या ठिकाणी व्यासपीठावर आपल्याला मान्यवर म्हणून उपलब्ध झालेले आहेत. त्यांचा देखील मी यंग ब्रदर्स कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे स्वागत सत्कार करू इच्छितो. या ठिकाणी भव्य दिव्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे. एकदम शाही कार्यक्रम या ठिकाणी स्वागत सत्काराचा संपूर्ण झालेला आहे. तर व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते जनसेवक महेशदादा बिराजदारजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आलेल्या सर्व मान्यवरांसमोर आलेल्या सर्व जनतेला संबोधून जे आहे आपले दोन शब्द सांगावे.
अशी मी त्यांना विनंती करतो. शेतकऱ्याला उत्तर करतो. आज आपल्या वसंतमध्ये माझ्या चेहऱ्यावरती आनंद किंवा हसू ह्या गोष्टीचं आहे. काल दर्गनहळ्ळीमध्ये कार्यक्रम झाला आणि 10 मिनिटं सर्वांची नावं घेऊन काही माझ्या जवळच्याच लोकांची नावं घ्यायची राहून गेली. मग मला कळालं की सगळे मोठे नेते कागदावर नावं का लिहून भाषण चालू करतात. आता ही सगळ्यांची नावं मी कागदावर घेतली. 75 नावं आहेत, पण ही सगळी नावं घेऊनच मी भाषण चालू करतोय. कारण माझ्या जवळच्या माणसाचं काल नाव राहिलं म्हणून आज दुसरा कार्यक्रम ठेवला. आज कोणाचं वाटलं तर अजून तिसरा कार्यक्रम करायला लागला. या कार्यक्रमचे आयोजक यंग ब्रदर्स कन्स्ट्रक्शनचे मालक मुस्ताकभाई शेख, कुर्ली गावचे बरे साहब उस्मान साहब शेख, करीम उस्मान साहब शेख, हिरालाल पठाण साहेब, बाबासाहेब बेडगे साहेब, नेता वाघमारीजी, सादिकभाई तांबोळी, तीर्थगावचे डेप्युटी सरपंच पैगंबर मुल्ला साहेब, आपल्या गावचे प्रतिष्ठित दुधगी काका महादेव लोटकर साहेब, खंडू शिंदे साहेब, अल्ताफजी पटेल, आपले वडगावचे राजेंद्र बिराजदार, जोत्रीचे ग्रामसेवक दयानंद साहेब बिराजदार, आमचे नवीन मल्लीनाथ शिवाय शेट्टी सरकार, संतू मालोडे, राजू चव्हाण, रफिक मुल्ला, हेमंत सुतार, मर्तुज शेख, अप्पू मकानदार, पप्पू कोळी, अल्ताफ सोलापुरे, श्रीमंत कोळी, दावल मुजावर, पिप्पा मंजूरकर, चिनू चौगुले, गुरुनाथ सुतार, इलाई चेंडके, जहीर पठाण, बाबू मंजरगी, चंदू बनसोडे, अमोल गायकवाड, आशिफ शेख, संजय बिंदुरे, नागू कांबळे, तानाजी गायकवाड, सातप्पा देसाई, योगेश देगाल, सोहेल अमरीचुंगे, मानतेश रामपुरे, अंदना गांधी, गणेश गायकवाड, श्रीशैल वेंकडे, तम्मनाथ चौगुले, राहुल गुंडे, प्रभुलिंग कोळी, मल्लू भुसुंगी, सरताज पालापुरे, उमेश बेळे, गणेश मैत्रे, परसू खंडारे, विक्रम साळुंके, गोविंदा साळुंके, रितेश साळुंके, काशिम पालापुरे, गुलाब शेख, मोहसिन शेख, शिवा चव्हाण, राजू चव्हाण, मोहसिन अमरीचुंगे, जुनेद सोलापुरे, सागर वडगाव, जे या कागदावर नाहीत ते माझे आचेगावचे सहकारी शावर सिद्ध पाटील, कुलदीप पाटील, मल्लाना खोबन, सागर कोळी, त्यानंतर महबूब पटेल साहेब. आज या ठिकाणी हा आयोजित कार्यक्रम फक्त मी माझ्या सहकाऱ्यांना नाराज करू शकत नाही म्हणून ठेवलाय. मी त्याला म्हणलो होतो मी घरी येतो, आपण घरी सत्कार करू, घरीच या दादा म्हणून इथं सगळं कार्यक्रमाचं नियोजन केलंय. म्हणजे मला माहिती केलं होतं हे कार्यक्रमाचं नियोजन अशा पद्धतीने केलेलं म्हणून मी म्हणलं चला त्या निमित्ताने मित्राच्या घरी चहा पाण्याचा कार्यक्रम होईल, एक अर्धा तास गप्पा गोष्ट होतील, पुढे सचिन दादांचा वाढदिवस आहे तिकडे निघायचंय, त्या हिशोबाने मी आलो. पण इथं आल्यानंतर मला फोन आला की सचिन दादांजवळ गर्दी खूप आहे, अजून थोडा वेळ केला तर बरं होईल. म्हणलं चला तेवढं 5-10 मिनिटं भाषण जास्त होईल. आज ही गर्दी महेश बिराजदारचा सत्कार आहे म्हणून आलेली नाही. ही गर्दी मुस्ताकने कमवलेली गर्दी आहे. आणि माझ्या ठिकाणी भले कोणी जरी आलं, जेव्हा मुस्ताक
सगळ्यांना फोन करेल, सगळेजण हजर राहतील. ही लोक मुस्ताकनी कमवलेली लोक आहेत. गरिबीतून त्याने फक्त काही पैसाच कमवलेला नाही, त्याने लोक देखील कमवलेली आहेत. आणि दुसरी गोष्ट, व्यवसाय सगळी लोक करतात, खूप व्यवसाय करतात, पण तेच व्यवसाय मोठे होतात, तेच व्यवसाय यशस्वी होतात ज्या व्यवसायामध्ये तो व्यवसाय करणारा व्यक्ती माणुसकीचा आणि साफ दिलाचा असतो, त्याचेच व्यवसाय फक्त मोठे होतात. आपण जर आपल्या ग्राहकांना फसवत राहिलो, लुबाडत राहिलो, तर तो ग्राहक पुन्हा आपल्याकडे येत नाही आणि दुसऱ्यांना कोणाला तो येऊ पण देत नाही. म्हणून फक्त मुस्ताक भाईच नाही, तर जेवढ्या लोकांचा व्यवसाय आहे त्या लोकांना मी एक नम्रतेची विनंती करेल, आपलं मन जेवढं आपण स्वच्छ आणि साफ ठेवतो तेवढे आपल्याला लोक जोडली जातात. मग ते राजकारण असो, ते व्यवसाय असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये. आज मी आजूबाजूच्या माझ्या गावांमध्ये मुस्ताकची सगळीकडे कामं चालू आहेत. माझ्या बंगल्याचं काम सुरू करायचं होतं तेव्हा मोठं काम होतं. 6 कोटी रुपयाचा बंगला बांधायला द्यायचा आहे, तर द्यायचा कोणाला? मग मुस्ताकचा रेफरन्स 2-3 लोकांनी मला सांगितला, पण मी त्याला डायरेक्ट काम दिलेलं नाही. मी आधी हे जाणून घेतलं की तो माणूस कोण आहे, तो कसा आहे, त्याचा स्वभाव काय आहे. त्याचं काम फक्त चांगलं असलं की मला चालणार नाही, कामात थोडं फार कमी जास्त झालं चालेल, पण माणूस चांगला पाहिजे. मग मी जेव्हा विचारलं की मुस्ताक भाईच्या आजूबाजूच्यांना किंवा गावकऱ्यांना, तेव्हा मुस्ताक खूप चांगला माणूस आहे असं जेव्हा मला समजलं, तेव्हा मी काम त्याला दिलं. अशाच पद्धतीने कोणीही काम देत असताना मी चौकशी करेल, तर त्याच्याबद्दल चांगलंच बोललं जाणार, त्याच्यामुळे त्याचं काम वाढत जाणार. आज ही कंपनी अगदी छोटी आपण बघतोय, ही कंपनी कधी बघता बघता मोठी होईल हे सांगता येणार नाही. लोक म्हणतील ये मुस्ताक हमारे सामने चड्डी पहन के घूमता था, आज कार लेके घूम रहा, फॉर्च्यूनर लेके घूम रहा. ये कहीं तो होता, मन साफ रखे तो होता, नहीं तो नहीं होता. तुम लोगों का क्या बोलते उसको, नहीं खींच के क्या बोलते उसको, लुबाड़ना बोलते. देखो लूट के तुम आगे नहीं जा सकते. उसके लिए आदमी सच्चा दिल वाला, साफ दिल वाला चाहिए. मुस्ताक भाई खाली उसका काम करके पैसा नहीं कमाता है, वो जो समाज का कार्य रहता है, जो जयंती रहता है, जतरा रहता है, नाटक रहता है, सब में मुस्ताक भाई रहता है, सब में वो मदद करता है. और आज इतने गरीब परिस्थिति में से आके भी वो कहीं का कर्जा लेके ये लेके नहीं, ये सब जो ले रहा है, जो आगे बढ़ रहा है, वो किसी का कर्जा लेके नहीं बढ़ रहा है, वो कमा के खुद के दम पे बढ़ रहा है. और मेरे को यकीन है, क्योंकि पिछले 2 साल में मुस्ताक भाई को देखा हूं, तो वो 2 साल का जो उसका मुस्ताक भाई का जर्नी है वो मेरे को मालूम है. अगले 5 साल में आदमी कहां रहेगा अपन सोच भी नहीं सकते. बेशक 6 साल पहले मैं चाय बेचता था, नहीं झूठ नहीं बोल रहा हूं, मेरे पास फोटो है, जिसको डाउट है मैं इसको दिखाता हूं. और चाय बेचते बेचते थोड़ी सी समाज कार्य करने की आदत थी. समाज कार्य करत करत परत आपण हळूहळू राजकीय क्षेत्राकडे वळालो, कारण ती सुद्धा लोकांची गरज आहे, तिथून लोकांची कामं होतात. आज माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला माननीय सचिन दादांनी आपल्या जिल्ह्याचं युवक अध्यक्षपद दिलं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि
ह्या युवा मोर्चामध्ये काम करत असताना माझं एक कर्तव्य आहे, जी मुलं चांगल्या गोष्टीसाठी धडपडतात, जी मुलं चांगल्या उपक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेतात, ज्यांच्याकडे बोलण्याची शैली आहे, ज्यांच्याकडे लोकांची मदत करण्याची अपेक्षा आहे, जे लोक पदाला संधी न समजता लोकांची सेवा करण्याच्या हेतून घेतात, त्या एक एक सामान्य मुलाला या समाजाच्या कानाकोपऱ्यातून शोधून त्यांना युवा मोर्चामध्ये आणून त्यांना एक व्यासपीठ देण्याचं काम हे मी करणार आहे. आणि हे पद मला आपल्या समाजातील, आपल्या जिल्ह्यातील चांगली कर्तबगार मुलं, चांगली कर्तबगार युवक शोधण्यासाठी मला हे पद दिलेलं आहे. आणि ह्या युवकांवरती हे आपल्या गावाचा गाडा चालणार आहे. मग ही जी पदं आहेत, ही पदं अशा माणसाच्या हातामध्ये पाहिजे की जो माणूस सगळ्याला सामील करून घेऊन चालणारा पाहिजे. अशा मुलांसाठी ही पदं, त्यांना व्यासपीठ देण्याचं काम माझ्या मार्फत होणार आहे. इथं कुणाची वशिलेबाजी चालणार नाही. आणि मुळातच मला ते आधीपासून आवडत नाही. आता काही दिवसांवरती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. आपल्या चांगल्या विचाराचे, आपल्या समविचाराचे, लोकांचा चांगला विचार करणारी लोक आपल्याला निवडून द्यायचे. आता अल्ताबाई बोलले, नक्कीच तुम्ही चांगला उमेदवार द्या. सचिन दादांनी ज्याला उमेदवारी दिली त्याला निवडून आणायची जबाबदारी आमची आणि ती आम्ही पूर्णपणे पार पाडणार. तुम्ही गावकरी मिळून सचिन दादांना भेटा, कारण आम्ही सचिन दादांच्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत नाही. खूप झालं, आम्ही दादांना हे सुद्धा सांगू शकत नाही की दादा तुम्ही कुणाला तिकीट द्यायला पाहिजे, कुणाला नाही द्यायला पाहिजे. आम्ही सचिन दादांना एकच सांगणार, दादा तुम्ही माणूस द्या, त्याचं नाव सांगा, त्याला निवडून आणायची जबाबदारी आमची आहे. तर त्याच्यामुळे निश्चितपणे तुम्ही सर्व गावकरी ज्यांच्या पाठीमागे उभा राहाल ते पंचायत समितीला उभा राहतील आणि ते निवडून येतील. फक्त तुम्हा सर्वांच्या पुढे माझी एकच विनंती आहे, जरी आपले धर्म वेगळे असले तरी माणुसकीच्या नात्यानं आपण एकत्र राहिलं पाहिजे. आपण चांगली लोक निवडून द्यायला पाहिजे. आज मुस्ताक भाई माझा खास माणूस आहे. माझी भाजपच्या जिल्हाध्यक्ष, युवक जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाली आहे आणि मला इथं बोलवून आपल्या समाजाकडून सत्कार केला जातोय. तर याच्यामध्ये कुठे जात आणि भेद आणि दरबारा. आणि जेवढ्या प्रेमाने, जेवढ्या अपेक्षेने तुम्ही मला इथे बोलवलंय, तेवढ्याच ताकदीने कायम तुमच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये, तुमच्या प्रत्येक अडीअडचणींमध्ये तेवढ्याच हिरिरीनं माझा सहभाग राहील, हा माझा शब्द आहे. आणि आजपर्यंत हे पद इतरांना मिळत आलं असेल तरी त्याचा वापर कसा केला मला माहित नाही, पण ज्या विश्वासाने सचिन दादांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली, त्या जबाबदारीला साजेसं काम माझ्याकडून होईल. आणि कधी मी माझ्या लोकांचं, माझ्या गावाचं, माझ्या भागाचं, माझ्या तालुक्याचं, माझ्या जिल्ह्याची मान खाली होईल असं कधीही काम माझ्याकडून घडणार नाही. एवढ्या आपल्या छोट्या भागाला, छोट्या गावाला, आपल्या तालुक्याला सचिन दादांनी न्याय द्यायचं काम केलेलं आहे. तर आपण सुद्धा त्याच पद्धतीनं दादांच्याच पावलावरती पाऊल ठेवत दादांच्या सारखंच आपल्याला काम करायचंय. त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे, दादासारखा
धनादेवाने डेअरिंगला काम करणारा व्यक्ती आपल्याला मिळणार नाही. आता अल्ताबाईंनी सांगितलं, या ठिकाणी असलेले सगळे लोक त्यापूर्वी काँग्रेसमध्ये काम केलेले आज भाजपमध्ये काम करतायत. त्यांना त्या गोष्टी जाणवलेल्या आहेत. विकास कोण करू शकतं, आपल्याला पुढं कोण नेऊ शकतं, किंवा सगळ्यांना माहिती आहे. आज अख्ख्या तालुक्याची सूत्र अक्कलकोटवरून हलतात. जिल्ह्याचे, अक्कलकोट मुलातच तालुका आहे, जिल्ह्याची सूत्र अक्कलकोट मधून हलतायत. त्याच्यामुळं आपण त्या व्यक्ती सोबत आहेत, जो व्यक्ती तुम्हाला ह्या गावात सोडा, ह्या तालुक्यात सोडा, ह्या जिल्ह्यात सोडा, महाराष्ट्राच्या लेवलला सुद्धा जर तुमचं काय काम थांबलं असेल ना, तर ती काम कड्याला लावण्याची धमक सचिन दादांमध्ये. आणि त्या माणसाला आपण का आणायचंय, कारण त्या माणसाकडून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवली जाते. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सगळ्यांच्या अडचणींची नोंद घेतली जाते. कधीतरी सोमवारी तुम्ही सगळेजण येऊन बघत चला, जनता दरबार भरतो, पाय ठेवायला जागा राहत नाही, एवढ्या लोकांची कामं दादा मार्गी लावतात. आणि तुम्ही पण बघितलंय तालुक्यामध्ये, आणि मी पण बघितलेलं आहे, सचिन दादा कायम त्यांच्या पायाला भिंगरी लावून फिरत असतात. कधी कुणाचा एखादा छोटा मोठा कार्यक्रम असला तरी टाळत नाही. तिकडं कुठं ते काशेगाव, मुळे, गंगेवाडी, आणि इकडं कुठं दुधनी, 110 किलोमीटरचं अंतर आहे. एक कार्यक्रम सकाळी तिकडं असला की संध्याकाळी इकडं असतो. म्हणजे विचार करा, एवढा रोजच, मला वाटतं रोजच दादांची गाडी 300 किलोमीटर आपल्या तालुक्यात रोजच फिरते. एवढा व्याप कुणी घेत नाही. आधीचे नुसतं बसून त्यांना शुगर बीपी झालाय. सचिन दादा एवढा धावतायत, पळतायत, आजारी असलं तरी कामं करतायत. एवढं आपल्या समाजासाठी, आपल्या तालुक्यासाठी सर्वस्व अर्पण करणारं नेतृत्व आपल्याला दुसरं मिळणार नाही. सध्या तरी मिळणार नाही. सध्या तरी कोणी असं नाही. भविष्यात कोण तयार होईल माहित नाही, पण सध्या तरी सचिन दादाला तोड नाही. त्याच्यामुळं योग्य व्यक्तीच्या हातात आपली तालुक्याची कामं नाही, आणि आपण त्यांच्या सोबत उभा राहायला पाहिजे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी आपल्या वळसंकरांना, आपल्या वळसंच्या येणाऱ्या उभा राहणाऱ्या उमेदवारांना एवढं सांगतोय की चांगल्या उमेदवारासोबत, चांगल्या व्यक्तीसोबत आपण उभे आहेत. आणि जो कोणी भाजपामध्ये उभा राहिला तो निवडून आला, ही काळ्या दगडावरची रेग आहे. कारण नुसतं चिन्ह घेऊन उभा राहणारे लोक नाही, तर योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी योग्य पद दिलं जाणार आहे. कोणावरही अन्याय होणार नाही. प्रत्येकाला कुठं ना कुठं त्या समाजाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. आणि त्या संधीचा वापर आपण कसा करतोय, त्याच्या पुढं आपल्यावर काय जबाबदारी द्यायची हे दादा ठरवणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाला विनंती आहे की ह्या येणाऱ्या आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने ज्याचं त्याच्या परीने जेवढं होऊ शकतंय तेवढं तन मन, धन म्हणत नाही मी, फक्त तन मन म्हणतोय, तन मनाने तुम्ही मदत करा. बाकीचं तालुक्यात आणि जिल्ह्यात काय होतंय ते तुम्ही पण बघायलात, मी पण बघायलोय. आणि दादांचा बोलबाला या जिल्ह्यामध्ये जेवढे भाजपची सीटं निवडून येतील ना, त्याचा बोलबाला दादांचा महाराष्ट्राच्या लेवलला होणार आहे. त्याच्यामुळे आपण चांगल्या माणसासोबत उभं आहे, आपण योग्य माणसासोबत उभं आहे. एवढीच या प्रसंगी तुम्हाला मी सांगतोय. आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला तुम्ही इथं बोलवलं, माझा मानपान केला, मला सन्मान दिला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूपच सुंदररित्या या ठिकाणी दादांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. तर मी आता आपल्या सर्वांचे लाडके पत्रकार पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी जे आहे या भव्य दिव्याच्या कार्यक्रमाची सांगता करावी. आत्ताच या ठिकाणी कुरनूर इथून आलेले ईशान शेख व त्यांचे सर्व मित्र परिवार यांचं मी एम कन्स्ट्रक्शनच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि आभार देखील मानतो. आजच्या या मुस्ताक शेख आणि मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या
महेशदादा बिराजदार यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आणि तसेच आमचे मार्गदर्शक आमचे गटप्रमुख श्री दुधगी काका माजी सरपंच वळसंगचे यांची सोलापूर जिल्हा भाजपच्या फादर बॉडीमध्ये सरचिटणीस मधून म्हणून निवड झाली, त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी जो सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी उपस्थिती दर्शवली. धोत्री असेल, आचेगाव असेल, आमचे मित्र सागर कोळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या मित्र परिवारासह त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे माझे बंधू इथं बाशाभाई पटेल जे मुक्त पत्रकार आहेत, PhD करतायत, ते डॉक्टरेट करतायत, तर त्यांचंच परवा लग्न झालेलं आहे, त्यांना देखील मी शुभेच्छा देतो मुश्ताक त्या मित्र परिवाराच्या वतीनं. आणि हा कार्यक्रम ते युट्यूबवर उद्या प्रसारित करतील किंवा रात्री प्रसारित करतील, तर आपला हा कार्यक्रम ते म्हणजे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सर्वत्र प्रसारित करतील म्हणून त्यांचे देखील मी विशेष आभार मानतो. तीर्थ येथून आलेले पैगंबर शेख तीर्थचे सरपंच आणि त्यांचे सर्व मित्र परिवार, ज्या ज्या ठिकाणाहून आचेगाव असेल, तीर्थ असेल किंवा धोत्री असेल, या सर्व ठिकाणाहून आलेल्या मुश्ताक शेखवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांचं मी संयोजन समितीच्या वतीनं आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथं संपला आणि सर्वांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तुम्ही तो घ्यावा. धन्यवाद. ईशान शेख इधर आओ स्टेज पर. तर या ठिकाणी दादा यंग कन्स्ट्रक्शनच्या सर्व स्टाफ सोबत जे आहेत मुलाखत घेत आहेत, तर त्यांच्यासोबत एक सुंदर असा फोटोशूट होईल. यंग कन्स्ट्रक्शनच्या सर्व स्टाफला मी विनंती करतो की त्यांनी जे आहे स्टेजवर यावे आणि आपल्या सर्वांच्या लाडके महेशदादा बिराजदारजी यांच्यासोबत जे आहे त्याची चांगला फोटो होणार आहे. तळागाळातील नेता, जनसेवक म्हणून जे आहे आपल्या सर्वांच्या लाडके महेशदादा बिराजदारजी यांचे जे आहे ओळख आहेत. महेशदादा बिराजदारजी सदैव जे आहे जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहेत. त्यांनी खूपच सुंदर अशी गोष्ट जे मला देखील सांगितली होती, माझ्यासोबत ते प्रेरणास्थान आहे. ते म्हणाले की जर मी गावात राहून राजा राहू शकतो तर मी शहरात जाऊन प्रजा करावी. त्यांनी गावात राहून गावातील सर्व लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गावामध्ये बंगला बांधलेला आहे आणि जनतेच्या अशी त्यांची जे इच्छा आहे. आणि आणि या कार्यक्रमाची तुम्ही शोभा वाढवला तुम्ही सर्वांचं जे अभिनंदन त्या ठिकाणी खूप सुंदर असा कार्यक्रम या 2 दिवसाच्या वर्षांच्या अंगणामध्ये संपन्न झालेला आहे. ये जो अपन देख रहे हैं स्टेज पर पिछले आधे घंटे से जो है लोग फोटो निकाल रहे हैं, ये महेश दादा के लिए मोहब्बत है भाई लोगों की। महेश दादा के लिए प्यार है, मोहब्बत है, आपुलकी है। यहाँ पर आए हुए जितने भी लोग हैं ये महेश दादा बिराजदार जी के लिए है, कोई बहुत ही खूबसूरत है भाई। जितना मोहब्बत महेश दादा से करते लोग उतना किसी भी नेता के लिए जो है मोहब्बत मैंने जो इस पूरे क्षेत्र में नहीं देखी। और अभी अपन देख रहे हैं कि वहाँ मुश्ताक भाई शेख जी की भी जो है मोहब्बत बहुत ज़्यादा है यहाँ पर इस पूरे इलाके में। लोग जो है उनको बहुत ज़्यादा चाहते हैं, मानते हैं उनकी भी। और महेश दादा की भी जो स्टोरी है, दोनों की भी स्टोरी जो है जीरो से हीरो बनने की स्टोरी है भाई। आजू बाजू के नहीं बोला तो भी 10-15 खेड़े के लोग जो है यहाँ पर आए
सिर्फ महेश दादा बिराजदार जी को मिलने के लिए और मुश्ताक भाई शेख को जो है यहाँ पर मिलने के लिए। बहुत ही शानदार है भाई। किसी भी प्रकार का जात पात धर्म पंथ न मानते हुए जो है ये पूरा कार्यक्रम संपन्न हुआ है। दोनों भी लोग जो है किसी भी जात पात को नहीं मानते हुए प्यार मोहब्बत के साथ जो है काम करते हैं, लोगों के लिए जो है काम करते हैं। बहुत ही शानदार है भाई। और आने वाली जिला परिषद इलेक्शन में जो है अभी अपने को देखने के लिए मिलेगा कैसा होगा क्या होगा। बहुत ही शानदार। बड़गांव के अपने बाशिंदे अपने दोस्त लोग भी हैं यहाँ पर बजाने के लिए है ये बॉस। हमारे पास में अगर बाजा भजंत्री के साथ जो है महेश दादा बिराजदार जी का जो है यहाँ पर उनको जो है उनके गाड़ी तक जो है ले जाके छोड़ रहे। बहुत ही शानदार जो है पूरा कार्यक्रम संपन्न हुआ है। बहुत ही ज़बरदस्त जो है मेहनत यहाँ पर करेले क्या आते 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 चलो देखिए बहुत ही शानदार।